झी 24 तास एक पाऊल पुढे। होलिकोत्सवाच्या 5 दिवसानंतर साजरी होणाऱ्या आजच्या रंगपंचमीवर दुष्काळाचं सावट आहे। राज्यात आज कोरडी रंगपंचमी साजरी करण्याकडे सगळ्यांचाच कल दिसून येतोय। येवल्याची रंगपंचमी प्रसिद्ध आहे, मात्र तिथेही यंदा पाण्याचं टँकर न येता कोरडे रंग खेळले जाणार आहेत। धरणातील पाण्यासाठी 10 ते 20% येऊन ठेपल्यानंतर रंगपंचमीसाठी पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतलाय। या निर्णयामुळे 250 वर्षांचा इतिहास असणारी राहाडी रंगपंचमीची पेशवेकालीन परंपराही पहिल्यांदाच खंडित होणार आहे। याविषयी सार्वजनिक मंडळांमध्ये दुःख जरी असलं तरी दुष्काळग्रस्तांना प्यायला पाणी नसताना रंगासाठी अशी उधळण करणं ही चुकीचं असल्यानं आपल्या उत्साहाला नाशिककरांनी मुरड घातली। मात्र ज्या महापालिकेनं पाणी द्यायला नकार दिलाय त्या महापालिका प्रशासनानं आधी आपल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गळतीतून दररोज हजारो लिटर पाण्याची उधळपट्टी होते ती थांबण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही होते। पुण्यातही पाण्याची रासाडी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।